स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे, हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या प्रकट दिनी तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये ही तिथी 31 मार्च रोजी आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्या नंतरच भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार पूर्ण अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोट प्रगट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्याचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर महाराज अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे पूर्ण परब्रह्म स्वरूप तिसरा अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आणि कोणालाही श्री विठू माऊलीच्या रूपात त्याचे दर्शन घडले, तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कोणाला भगवंताच्या देवांना भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या. अक्कलकोटला जेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रथम आले, ते खंडोबाच्या देवळात कट्ट्यावर स्थानपन्न झाले. आपल्या वास्तव्य त्यांनी अनेकावी चमत्कार केल्या. राजापासून लंकेपर्यंत अनेकावर प्रेमाचा वर्षाव केला. पण यजुवर्धक ब्राह्मण गोत्र काश्यप रासमणी असल्याचे माहिती त्यांनी स्वतः सांगितले आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज ज्या कर्दळवनामध्ये निज गामास गेले होते, त्याचे कर्दळवनातून महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे प्रगट झाले होते. ज्या तिथीला ते प्रगट झाले तो दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. तर महाराजांचे प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक मोठा उत्सव म्हणजे परभणीचा असतो. म्हणजे महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून 11 मार्च ते 31 मार्च दरम्यान 21 दिवसाचे महाराजांची सेवा आपल्याला करायची वा काय करायची, कोणी करायची, सेवेचे नियम काय आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 11 मार्च पासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. पण 11 मार्च ते 31 मार्चच्या दरम्यान आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांची मानसिक धर्म येऊ शकतो. म्हणून जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघता, 11 मार्चच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्या क्षणापासून, त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि मध्ये जे तुमचे 4 दिवस जातील तेवढे दिवस स्किप करून पुढे ही सेवा तुम्ही सुरू ठेवायची आहे, जेणेकरून 31 मार्चपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण होईल. आणि जर महाराजांच्या प्रकट दिनाच्या काळात तुमची अडचण आली तर अशा वेळीस प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवा पूर्ण करू शकता. पण जर तुम्ही आधीच सुरुवात केली तर महाराजांची प्रकट दिनाच्या आधीच तुमची सेवा ही पूर्ण होते. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा मनोकामना असतात, त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण महाराजांची ही सेवा करू शकतो. त्याचबरोबर बघा, आपण आपल्या गुरुप्रती देखील देणे लागतो. गुरु आपल्याला बरेच काही देत असतात, त्यामुळे आपण गुरुची सेवा ही निस्वार्थपणे करावी. पण आपण संसारिक माणसे आहोत, आपल्याला काही ना काही तरी अडचण असतात. त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपले मार्ग मिळावा यासाठी आपण हे गुरुची सेवा नक्कीच करू शकतो. तर ज्या काही अडचणी असतील, जसे की आर्थिक अडचणी असतील, कर्जबाजारपणा झालेला आहे किंवा तुमच्या शारीरिक व्याधी आहेत, घरामध्ये आजारपण वाढलेले आहेत, मानसिक त्रास आहे, घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे खूप चिडचिड होत आणि त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो, तर हे जे काही समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी, आपल्या घराच्या सुख समृद्धीच्या आपल्याला गुरुची सेवा करायची. गुरुची सेवा केली तर गुरुचे पाठबळ मिळेल तर आपल्या गुरुग्रह बलवान होतो आणि आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणीचा, संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला
खूप असे पाठबळ मिळते. आणि बघा गुरुचारित्र्यामध्ये देखील असे वर्णन केलेले आहे, देव कोपला तरी गुरु तारतात, पण गुरु कोपले तर तारणारा कोण उरत नाही. आणि गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर अनेक अडचणीतून संकटातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला मार्ग हा सापडतोच. गुरु पाठबळ पाठीशी राहावे, यासाठी गुरुचे भरभरून आशीर्वाद मिळावेत, यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे. तर सेवा काय करायची, कोणी करायची, कशी करायची, नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही सेवा तुम्ही महाराजांची करणार असाल त्यासाठीच तुम्हाला संकल्प करायचा आहे. बघा, संकल्प मूळ आपण त्या सेवेशी बांधला जातो आणि निर्विघ्नपणे आपल्याकडून ती सेवा स्वामी महाराज पूर्ण करून घेतात. बघा, बऱ्याचदा असे होते की आपल्याला असे वाटत संकल्प कशाला करायचा आहे, महाराजांसाठी सेवा आपण अशीच करूया. पण बऱ्याचदा सेवा सुरू असताना काही ना काहीतरी अडचणी, संकट, विघ्न आपल्याला मार्गामध्ये येतात. आपल्या आजूबाजूला असलेले नकारात्मक शक्ती आपल्याला ती सेवा पूर्ण करून देत नाही. म्हणून संकल्प आपल्याला करायचा आहे. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. महाराजांच्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मी ज्या सेवेला सुरुवात केली होती त्या सेवेमध्ये मी संकल्प केलेला नव्हता. अनेक अडचणी आल्या आणि ती सेवा पूर्ण होण्यासाठी मला बराच वेळ लागला. म्हणून सांगते की तुम्ही संकल्प नक्की करा. संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा. असे नाही की गुरुवारचा तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल महाराजांसाठी मला ही सेवा करायची आहे, त्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आणि संकल्प करायचा. संकल्प कसा करावा यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. तर आता सेवा काय करायची, तर सगळ्यात उच्च कोटीची सेवा महाराजांची सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. किती करायचे, तर तुम्ही 21 दिवसाची सेवा आहे तर पारायण सुरू करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 11 पारायण करू शकता, 7 पारायण करू शकता. आधीच तुमचे जर सेवा सुरू असेल, जसे की बऱ्याच लोकांची 108 पारायणाची सेवा सुरू असते, तर अशांनी काय करायचे, तर पहा, तुम्ही या सेवेचे वेगळे संकल्पना करायचा आहे. तुमची ती सेवा तर तुम्हाला करायची आहे, त्या सेवेसोबतच तुम्हाला ही सेवा देखील करायची आहे. म्हणजे ही सेवा आपण आपल्या गुरूंसाठी करतोय, त्यामुळे तुम्हाला 2 पारायणही करावे लागतील. किंवा मग तुम्ही ते जी तुमचे 108 पारायण सुरू आहे ते तुम्ही काही दिवस थांबायचे आहेत आणि तुम्ही ही सेवा सुरू ठेवायची आहे, असेही तुम्ही करू शकता. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 पारायण केली तरी चालतात. आता 21 दिवस 21 पारायण करणे शक्य नाही, मग तुम्ही 11 दिवसाचे 11 पारायण करू शकता. आधीपासूनच सुरुवात करा. सांगितल्याप्रमाणे 31 मार्चच्या आधी तुमची ही सेवा पूर्ण होईल. किंवा तुम्ही 7 पारायणाचा संकल्प करू शकता. म्हणजे पारायण करायचे म्हणजे काय, तर या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात आणि तसाच तुम्हाला संकल्पना करायचा आहे. तर खरे तर स्वामी चरित्र सारामृत पठण करत असताना तुम्ही 11 माळी महाराजांचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा असतो. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र देखील पठण करायचा असतो. पण एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचे, कोणतेही एक सेवा करायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी या 3 सेवा कराव्या, ज्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्पना सेवेला बसलात, त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय पठण केले. त्यानंतर मग तुम्ही 11 माळी महाराजांचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. आता एवढा वेळ काढणे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचे, फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायणाचा संकल्प करायचा आणि ती पारायण रोज तुम्हाला नित्यनियमाने 31 मार्च पर्यंत करायचे आहे. आणि एक निश्चय करून घ्या, त्या वेळेमध्ये तुम्हाला रोज बसायचे आहे. तुमची सगळे घरातील कामे वगैरे आवरला की तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका, कारण ती महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. सकाळी 12च्या आत नाही, शक्य झाले तर संध्याकाळी करा. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता. आता पारायण करणे शक्य नाही अशांनी काय करायचे, तर पहा, तुम्ही 21 दिवसापासून महाराजांच्या ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचा. 7 दिवसात 1 पारायण होते. 31 मार्चपर्यंत तुमचे 3 पारायण पूर्ण होऊ शकतात. किंवा तुम्ही रोज 7
अध्याय वाचले तर 31 मार्चपर्यंत तुमचे 7 पारायण देखील पूर्ण होऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी जपाच्या संकल्पना करा. 11 माळी जप करत असताना पूर्ण ग्रस्त महाराजांवरती श्रद्धा विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी हे एक लयमध्ये आपल्याला मंत्र जप करायचा आहे. असे पटकन घाईमध्ये उरकलेले सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत नाही. आपले मन किंवा लक्ष विचलित होत असेल अशी सेवा महाराजांना देखील मान्य नसणार. डोक्यामध्ये दुसरे विचार आणि आपण महाराजांची सेवा करतोय याला काही अर्थ नाही. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने महाराजांकडे आपल्याला एकवटीने ही सेवा जी आहे ती करायची आहे.